3.5 मुहूर्तांपैकी एक असणारा विशेष असा दिवस म्हणजेच गुढीपाडवा. तर गुढीपाडव्याच्या दिवशी असा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे की त्यामुळे लक्ष्मी मातेची आपल्यावर अखंड कृपा राहत असते. लक्ष्मी माता आपलं घर सोडून कधीही जात नाही. म्हणून गुढीपाडवा हे नवीन वर्ष, मराठी नवीन वर्षाची सुरुवात आणि ह्या दिवशी आपण हा उपाय केला तर आपल्या घरात लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग मोकळे होतात. त्याचबरोबर प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यास मदत होत असते. घरात पैसा येत असेल पण टिकत नसेल तर अशा वेळेला प्रत्येकाने हा उपाय जरूर करावा. गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही काय करायचं आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती करून घेणार आहोत. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तामध्ये उठावं. अगदी सूर्योदयाच्या अगोदर तरी आपण उठायला हवं आणि त्यानंतर आपण स्नान वगैरे झाल्यानंतर स्वच्छ शुचिर्भूत व्हायचं आहे. आपली नित्य देवपूजा करावी आणि त्यानंतर आपल्या मुख्य दरवाजाची सुद्धा छान पद्धतीने साफसफाई करायची. मुख्य दरवाजावर उंबरठ्यावर आपण हळद पाणी एकत्र करून ते शिंपडावं आणि त्यानंतर आपण उंबरठा स्वच्छ पुसावा. उंबरठ्यावर आपण जेव्हा पाण्यामध्ये हळद टाकून ते शिंपडतो त्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक शक्ती निघून जाते. त्यानंतर लक्ष्मी मातेचा आपल्या घरात प्रवेश होत असतो. म्हणूनच आपण जे काही पाणी असेल त्यात हळद टाकावी आणि ते आपल्या मुख्य दरवाजावर शिंपडायचं आहे. आणि त्यानंतर उंबरठा असेल, उंबरठ्या बाहेरची जी जागा असेल तिथे सुद्धा हे शिंपडायचं आणि ते स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण मुख्य दरवाजाचा जो आपला काही उंबरठा असतो तर उंबरठ्यावर आपण गोमूत्र, हळद आणि त्यात गुलाबजल टाकावं. त्यात तुम्ही चंदन पावडरसुद्धा टाकू शकतात. अशा पद्धतीने ती पेस्ट बनवायची आहे आणि त्याची उंबरठ्यावर ते लेपन करायचं आहे. तर आता अशी कुठली वस्तू आहे की ते आपण उंबरठ्यावर शिंपडायची आहे. त्यातली पहिली गोष्ट सांगितली ते म्हणजेच की हळदीचं पाणी हे शिंपडायचं आहे. त्यानंतर उंबरठ्याचं जे पूजन आहे ते करायला सुरुवात करावी. उंबरठ्यावर आपण हळदीचं, गोमूत्र एकत्र केलेल्याचं जी पेस्ट आहे त्याचं लेपन करावं आणि त्यानंतर उंबरठ्यावर आपण जी काही आपल्या घरात दालचिनी असते तर ती दालचिनीची तुम्ही पावडर बनवून घेऊ शकतात किंवा रेडीमेडसुद्धा मिळते. तर दालचिनीचं जे पावडर असतं ते सुद्धा आपल्याला उंबरठ्यावर शिंपडायचं आहे. म्हणजे स्प्रिंकल करायचं आहे, ते त्याच्यावर आपण टाकायचं आहे. किंवा ते दालचिनीचं पावडर तुम्ही जे गोमूत्र, हळद, गुलाबजल, चंदन पावडर अशी जी काही पेस्ट बनवलेली असेल त्याच्यात सुद्धा तुम्ही दालचिनीचं पावडर मिक्स करून त्याचं लेपन करू शकतात. किंवा जर तुम्ही फक्त हळद आणि गोमूत्राचं लेपन करत असतील उंबरठ्यावर तरीही चालू शकतं. उंबरठ्यावर ते लेपन झाल्यानंतर दालचिनीचं पावडर त्याच्यावर टाकायचं आहे. पूर्ण उंबरठ्यावर ते आपण शिंपडायचं आहे किंवा ते अगदी स्प्रिंकल करायचं आहे. तर अशा पद्धतीने केल्याने काय होतं तर पहा, जेव्हा आपण आपल्या उंबरठ्यावर हळदीचं, गोमूत्राचं लेपन करतो त्यामुळे आपल्या घरात वाईट शक्ती प्रवेश करत नाही, नकारात्मक शक्तीचा प्रवेश होत नाही. कोणी काही करणे बाधा केलेली असेल तर ती आपल्या घरात प्रवेश करू शकत नाही. त्याचबरोबर आपल्या घरात शुभ अशा लहरींचा प्रवेश होत असतो. म्हणजेच आपल्या घरात सकारात्मक वातावरणाची निर्मिती होते. आपल्या घरातील जी काही नकारात्मक शक्ती आहे ती निघून जाते. आपल्या घरात आनंदाचं, सुखाचं वातावरण निर्माण होतं. घरातील भांडणं, कटकटी दूर होतात. म्हणूनच आपण जे काही उंबरठ्यावर लेपन करतो त्याचं अनन्यसाधारण असं महत्त्व असतं. त्यानंतर की लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा आपला प्रवेशद्वार आणि उंबरठा स्वच्छ असणं तितकंच महत्त्वाचं असतं. दालचिनीची पावडर आपण उंबरठ्यावर टाकलेली असते त्याच्याने काय होतं तर लक्षात घ्या, दालचिनी किंवा दालचिनीची पावडर असते तर ती आपण जेव्हा मुख्य दरवाजावर ते शिंपडतो किंवा टाकतो तर त्यावेळेला आपल्या घरात लक्ष्मी प्राप्तीच्या संधी उपलब्ध होत असतात. तुम्ही जे काही कार्य करत असतील त्याचा तुम्हाला हवा तसा पैसा मिळत नसेल, योग्य मोबदला मिळत नसेल तर अशा वेळेला त्यात येणाऱ्या अडचणी दूर होतात आणि आपल्याला लक्ष्मी प्राप्तीच्या संधी प्राप्त होत असतात.
त्याचबरोबर आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा चिरकाल स्थिर राहण्यासाठी सुद्धा दालचिनीचा वापर केला जातो. म्हणूनच प्रत्येकाने दालचिनीचं पावडर बनवून घ्या किंवा रेडीमेड असेल ते सुद्धा चालू शकतं. मुख्य दरवाजावर गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन वर्षाची सुरुवात आणि ह्या दिवशी आपल्या उंबरठ्यावर प्रवेशद्वारावर हे जरूर शिंपडायचं आहे. तर पहा, जे दालचिनीचं पावडर असतं त्यामुळे आपल्या घरात लक्ष्मी मातेचा चिरकाल स्थिर असा वास असतो. लक्ष्मी माता आपलं घर सोडून कधीही जात नाही, म्हणून ह्या पद्धतीने जरूर करावं. गुढीपाडव्याला सुद्धा हे करायचं, पौर्णिमेलाही करायचं. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही हळदीचं लेपन करतात तेव्हासुद्धा तुम्ही प्रत्येक वेळेला अशा पद्धतीने दालचिनीचं पावडर जरूर शिंपडायचं आहे. त्यानंतरचं महत्त्वाचं की उंबरठ्यावर अशा पद्धतीने हे करायचं आहे. त्यानंतर उंबरठ्याची हळदी कुंकू अक्षता व्हायच्या आहेत, उंबरठ्याची पूजा करावी, त्या ठिकाणी दीपदान करावं. तेलाचा किंवा तुपाचा दिवा उंबरठ्याच्या उजव्या बाजूला म्हणजे घरात आपण प्रवेश करतो तेव्हा आपल्या उजव्या हाताला जरूर लावावा. उजव्या हाताला शक्य होत नसेल तर घरात प्रवेश करताना अगदी डाव्या बाजूला तुम्ही लावला तरीही चालू शकतं. पण आपल्या प्रवेशद्वाराची पूजा करून, उंबरठ्याची पूजा करून दोघं बाजूंना किंवा कोणत्याही एका बाजूला दीप प्रज्वलित जरूर करावा. त्यानंतर महत्त्वाचं की उंबरठ्याची पूजा छान पद्धतीने झाल्यानंतर प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांचं किंवा अशोकची पानं असतात त्यांचं तोरण जरूर लावावं. तुम्ही फुलांचं तोरण लावत असतील तरीसुद्धा आंब्याच्या पानांना आणि अशोकची पानं असतील यातली कोणतेही पानं तुमच्याकडे असतील त्याचं तोरण जरूर लावावं, कारण ते शुभ मानलं जातं. आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित राहावी म्हणून हे जरूर करावं. आणि शुभ कामासाठी आपण आंब्याच्या पानांचं तोरण आपल्या दरवाजावर लावत असतो आणि मंगल प्रसंगी तोरण बांधणं महत्त्वाचं असतं. की जेव्हा तुम्ही हे तोरण बांधत असतात तर ती पानं सुकू द्यायची नाहीत. ते 2-3 दिवस ठेवल्यानंतर ती पानं सुकायला लागली, वाळायला लागली की ते आपण काढून टाकावं. जर समजा तुम्ही कोणतंही पानांचं फुलांचं तोरण लावलेलं असेल आणि ते सुकलं तर तिथे निगेटिव्हिटी निर्माण होत असते आणि प्रवेशद्वाराजवळच जर नकारात्मक शक्तीचा वास असेल तर घरातील व्यक्तींचं आरोग्य चांगलं राहत नाही. त्याचबरोबर घरातील व्यक्तींमध्ये भांडणं, वादविवाद होत असतात आणि जे काही तुमच्या आरोग्याच्या समस्या असतात, आर्थिक समस्या निर्माण होत असतात, पैसा आला तरी टिकत नाही, म्हणून ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. तर गुढीपाडव्याच्या दिवशी प्रत्येकाने आपल्या उंबरठ्यावर जे काही मी आता सांगितलं हे जरूर करावं. त्यानंतर महत्त्वाचं की जेव्हा तुम्ही स्नान करतात, स्नान करताना सुद्धा गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे उठल्यानंतर तुम्ही जेव्हा स्नान करतील तर स्नान करण्याच्या पाण्यात तुम्ही गंगाजल किंवा नर्मदा मैयाचं जल असेल, पवित्र नद्यांचं तीर्थ टाकून स्नान करावं. त्यामुळे तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं. त्यानंतर जर हे सुद्धा तुमच्याकडे नसेल तर अशा वेळेला अगदी दररोज सुद्धा तुम्ही हे करू शकतात. आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा दालचिनीचं पावडर टाकून स्नान केल्याने आपला जो ऑरा असतो तो पॉझिटिव्ह होत असतो. त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीच्या संधी आपल्याला उपलब्ध होतात. जर काही अडचणी येत असतील, आर्थिक समस्या असतील, त्यासाठी प्रत्येकाने लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाने दररोज आंघोळीच्या पाण्यामध्ये दालचिनीचं पावडर टाकावं. त्याचबरोबर उंबरठ्यावर सुद्धा दालचिनीचं पावडर जरूर शिंपडावं. तर हे जे आता सांगितलं तर हे तुम्ही सकाळी केलं, दालचिनीचं पावडर तुम्ही उंबरठ्यावर सकाळी टाकलं किंवा संध्याकाळी टाकलं तरीसुद्धा चालू शकतं. संध्याकाळी दिवाबत्तीच्या वेळेला सुद्धा तुम्ही दालचिनीचं पावडर आपल्या उंबरठ्यावर टाकू शकतात. त्यानंतर ज्या वेळेला तुम्ही दीप प्रज्वलित करतात, उंबरठ्यावर जेव्हा तेलाचा किंवा तुपाचा दीप तुम्ही प्रज्वलित करतात तर त्या दिव्यामध्ये सुद्धा दालचिनीचं पावडर टाकावं. त्यामुळे आपल्या घरात लक्ष्मी मातेचा वास असतो, लक्ष्मी मातेचं आगमन होतं आणि लक्ष्मी माता आपल्या घरात चिरकाल स्थिर राहते. म्हणूनच आपल्या घराच्या उंबरठ्यावर दीपदान करावं. अशा पद्धतीने जे काही मी आता सांगितलं हे जरूर करा, कारण दालचिनीचं पावडर विशेष महत्त्व असतं याचं. हळदीच्या पाण्याने उंबरठ्यावर तर आपण ते शिंपडायचं आहे. उंबरठा त्याचबरोबर आपल्या घराच्या पुढे जी काही जागा असते तिथे सुद्धा पाण्यामध्ये हळद टाकून शिंपडावं. त्यामुळे लक्ष्मी मातेचं आगमन होतं, लक्ष्मी मातेचं स्वागत आपण करत असतो. उंबरठ्याची छान पूजा करावी, प्रवेशद्वार छान सजवावं.
त्यानंतर येतं ते म्हणजे आपल्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक जरूर काढावं. तर उंबरठ्यावर सुद्धा कुंकवाने स्वस्तिक काढावं. जे काही आर्टिफिशियल आता प्लास्टिकचे जे स्वस्तिक असतात ते चुकूनही लावू नका. प्रत्येक गोष्टीचं महत्त्व असतं. म्हणूनच आपण कुंकवाने स्वस्तिक काढावी. कुंकू हळद एकत्र करून सुद्धा तुम्ही स्वस्तिक काढू शकतात. स्वस्तिक काढत असताना उंबरठ्याच्या दोघंही बाजूंना काढावी. त्याचबरोबर स्वस्तिक काढल्यानंतर त्याच्यात जे 4 ठिपके असतात त्यांचंही महत्त्व असतं, ते काढावी आणि त्याच्या आजूबाजूला जे 2 रेषा आपण काढत असतो त्यासुद्धा जरूर काढाव्या. तरच ते स्वस्तिक पूर्ण मानलं जातं. शुभ मंगल प्रसंगी आपण शुभचिन्ह जरूर काढावं. त्यामुळे आपल्या घरात सुख शांती समृद्धी राहते, लक्ष्मी मातेची अखंड कृपा राहते. म्हणून ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्याचबरोबर मुख्य प्रवेशद्वार जे आहे तर दरवाजावर सुद्धा आपण स्वस्तिक काढावं आणि त्या स्वस्तिकची हळदी कुंकू अक्षताने पूजा करावी. त्याचबरोबर तुम्ही रांगोळीसुद्धा काढलेली असेल, लहान असेल किंवा मोठी असेल, पण ती रांगोळी जरूर काढावी. स्टिकर चिटकवू नये. अगदी लहान असली तरी चालू शकतं. रांगोळी काढल्यानंतर सुद्धा तिथे हळदी कुंकू आपण व्हायला हवं. रांगोळी अशीच कधीही ठेवायची नसते. अगदी लहानातली लहान रांगोळी असेल तरी हळदी कुंकू जरूर व्हावं. अशा पद्धतीने आपण छान अशी पूजा करावी आणि जेव्हा तुम्ही दीपदान करतील तर दिव्याच्या खाली आपण एखादी डिश ठेवावी. त्याच्यामध्ये अक्षता ठेवायच्या आहेत. दिव्याच्या खाली अक्षता ठेवल्यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी राहते. त्याचबरोबर दीप जर आपण डायरेक्ट जमिनीवर ठेवला तर तो आपल्याला दोष लागत असतो. म्हणून जमिनीवर दीप समई असेल, निरांजन असेल, जी काही पंती असेल, मातीचा दिवा असेल, पितळी दिवा असेल, तरीसुद्धा डायरेक्ट जमिनीवर कधीही ठेवायचा नसतो. अगोदर त्याला आपण आसन द्यायला हवं असतं. त्याच्यामागे 2 कारणं असतात. जमिनीवर डायरेक्ट ठेवला तर आपल्याला दोष लागतो, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जर दिव्याखाली आपण अक्षता ठेवल्या तर त्यामुळे आपल्या घरात धनधान्याची कधीही कमी नसते. म्हणून अशा पद्धतीने आपण जरूर करावं. हे सर्व तर करायचंच आहे, पण त्यासोबतच आपल्या घरातसुद्धा तुम्ही दररोज जेव्हाही लादी पुसत असतील, लादी पुसण्यापूर्वी आपण आपल्या घरामध्ये पाण्यामध्ये हळद टाकून ते शिंपडावं. त्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते. लक्ष्मी मातेचा चिरकाल स्थिर असा वास असतो. म्हणून अशा पद्धतीने जरूर करावं. श्री स्वामी समर्थ.